या बुलेटिनमध्ये पुढच्या 25 मिनिटांमध्ये पाहूयात 50 बातम्या. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये देवाच्या पालख्या भाविकांच्या भेटीला निघाल्या आहेत. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. देवीची पालखी दारासमोर येताच महिला ओटी भरून मनोभावे पूजा करतात. नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पणन महासंघाकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. अहमदनगरमधील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. संत्र्यावरती कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. जवळपास 60 ते 70% संत्र्याच्या बागांमध्ये कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यात तापमान वाढ होताच कलिंगडांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कलिंगडाचे दर 10 रुपयांनी वाढले असून कलिंगडाला सध्या 30 रुपयांचा दर मिळतोय. आवक घटल्यानं हिरवी मिरची महागली असतानाच लिंबाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आणि त्यामुळे दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लिंब 20 रुपयांना मिळत आहेत. कांद्याच्या निर्यातीवरती कोणतीही बंदी घातली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. निर्यात रोखल्यामुळे कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर केंद्रानं खुलासा केला. मार्च-एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर कांद्याचे दर हे नीचांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी बसेस दाखल होत आहेत. यामध्ये स्लीपर, निमआराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. एसटीचं वेळापत्रक बस स्थानकावरून गायब झालंय. राज्यातील प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आलेलं वेळापत्रक हे 2018चं असून त्यातील तब्बल 50% जास्त फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बेस्ट उपक्रमानं बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं प्रवास भाडं प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आणि या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 1 मार्चपासून बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं उधना बंगळुरू तसंच अहमदाबाद करमाळी आणि ओखा नाहरलगुन या दरम्यान विशेष गाड्यांना किंवा होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. आरोग्य विभागानं आपल्या रुग्णालयात नव्यानं 315 डायलिसिस मशीन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा हजारो रुग्णांना होणार आहे. डायलिसिसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील फ्रान्सिलिन स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच अनेकदा विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय. शाळेवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. रावेर येथील नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावरती उतरणार आहे. या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक होईल. विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवरती अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार सोपवलाय. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरतीच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. अजित पवारांनी 3000 फाईल्स सहीविना असल्याचे आरोप केले तर त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जिथे जातो तिथे सह्या करतो, मला छंद नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसांऐवजी 1.5 महिन्यांचं असायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं. राज्याचे प्रश्न अनुत्तरित असून यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करते अशी टीका देखील खडसे यांनी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी पक्षातील आहेत, त्यांच्याकडून निगेटिव्ह उत्तरांची अपेक्षा नाही असं एकनाथ खडसे म्हणाले. 7 महिन्यात त्यांनी काय केलं त्यांना विधानसभेत सांगावं लागेल असं खडसे म्हणाले. कसबा आणि चिंचवडमधील मतदानाची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे अंदाज वर्तवणं कठीण आहे, पण महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा खडसेंनी केला. घरातून वेगळं झाल्यानंतर मला विचारधारेतून वेगळं केलं गेलं असा कुचकटोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी लगावला. मी स्वतः विचारधारेतून वेगळा झालो नाही तर मला वेगळं केलं गेलं असं धनंजय मुंडे म्हणाले. धर्मावरती आलेल्या संकटासाठी पक्ष किंवा नेते बाजूला ठेवून एकत्रित येण्याचं आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव येथे कीर्तनातून केलं. पक्ष आणि नेते त्यांच्यामुळे निर्माण झालेलं वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा असं म्हणत इंदुरीकर महाराज यांनी सद्यस्थितीत राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरती अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. मुंबईत सत्र न्यायालयामध्ये पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे आणि या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीप्रमाणे महापारेषण कंपनीमध्ये तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीवरती मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. अकोल्यातील गीतानगर भागातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली. ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी केली आणि अशा अफवांना बळी पडू नये असं अनिसनं आवाहन केलं. गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. तुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान आता न्यायालयीन कोठडीत आहे. मालेगावच्या चंदनपूर येथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावरती टेहरे चौफुलीवरती पिकअपला भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरनं धडक दिली आणि यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत. यात लहान बालकांचा देखील समावेश आहे. उल्हासनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यानं रहिवाशांचे मोबाईल चोरले. या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्याकडून 5 मोबाईल्स जप्त करण्यात आले. बुलढाण्याच्या किसन नगरमध्ये एका घरामध्ये आग लागली आणि आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरात गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठा गावात घरात शिरलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आणि सुरक्षित रीतीनं बिबट्याला पिंजराबंद करत अज्ञात स्थळी रवाना करण्यात आलं. वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं. चिचगड वनविभाग आणि चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून 20 ते 21 लाखांची रोकड जप्त केली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात आंतरराज्यीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील मल्लांनी सहभाग घेतला. दरम्यान कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली. धुलीवंदनाला आठवडा शिल्लक आहे. अशातच इमारतीच्या छतावरून रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांना पाण्यानं भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात. अशा लोकांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास कारवाई सुद्धा केली जाईल. नंदुरबार शहरातील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाजवळ एका टेम्पोला आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. प्रसंगावधान राखत चालकानं उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे बंदरातील संत निरंकारी सत्संग शाखेच्या वतीनं साफसफाई करण्यात आली. हर्णे बंदरातील प्लास्टिकचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.
जळगाव येथील छत्रपती संभाजी नाट्यगृहात डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात ठाण्याचे रवींद्र कर्वे यांना आणि औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली। तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांनाही अटक झाली आहे। सिसोदिया यांना सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे आज दुपारच्या सत्रात न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। तर मनीष निर्दोष आहेत आणि त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण आहे। मनीषच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। लोकांना सगळं काही समजतंय, याला लोक प्रतिसाद देतील, त्यामुळे आपलं मनोबल आणखी वाढेल, आमचा संघर्ष आणखी बळकट होईल, असं ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलंय। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून भाजपनं आम आदमी पार्टीवरती निशाणा साधला। सिसोदियांनी दारू घोटाळ्यामध्ये कमिशन खाल्ल्याचा आरोप भाजपचे नेते संबित पात्रा यांनी केला। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप भाजपनं केलाय आणि सिसोदिया यांच्या सीबीआय चौकशी दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली। मात्र घोषणाबाजी करणारी महिला ही आपची पदाधिकारी नसल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलं। पाकिस्तानात इम्रान खान यांच्यावरती पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे। तपास यंत्रणांनी अंतरिम जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप करत इम्रान खान यांना 28 फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश दिलेत। इटलीमध्ये स्थलांतरितांची नौका फुटल्यानं खळबळ माजली। यात 59 जणांचा मृत्यू झाला असून 81 जणांना वाचवण्यात यश आलंय। आणि ऑस्ट्रेलियानं 6व्यांदा महिला T20 वर्ल्ड कपचं विश्वविजेतेपद जिंकलंय आणि दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात इतर बातम्या पाहण्यासाठी। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। नांदेडमध्ये गव्हाच्या कापणीला आणि काढणीला वेग आलाय। यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाल्यानं शेतकरी राजा सुखावलेला आहे। नांदेडमध्ये तापमानात वाढ झाली असून तापमान 35 अंशांच्या पुढे गेलंय। फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना झाडं जगवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागतेय। यवतमाळ शहरातल्या साने गुरुजी नगरमध्ये गॅस लीक झाल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात घरातील साहित्य आणि मोटरसायकल जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलानं लागलेली आग आटोक्यात आणलेली आहे। सेप्टिक टँक साफ करत असताना टँकमध्ये पडल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। हरिदास पांडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। 24 फेब्रुवारीला रेल्वेच्या पार्किंगमध्येही 70 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। या प्रकरणी पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। पत्नीची हत्या करून 28 वर्षांपूर्वी फरार झालेल्या आरोपीला अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी अमरावतीमध्ये भीक मागून आपलं जीवन जगत होता। शेवटी पोलिसांनी शोध घेत रस्त्याच्या कडेला झोपेत असलेल्या नुरुला खान याला अटक केली आहे। सावकाराचं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतनं एका 45 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडच्या रांजणी इथं घडलेली आहे। अशोक औंढकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। वाशिम जिल्ह्यातल्या वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलाय। हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून वसंत ऋतूत फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। कोकणातल्या ग्रामीण भागात चिमग्याचे वेध लागलेत। गावागावांमध्ये फाक, ढोलकी आणि संकासूरचे घुंगराजे आवाज घुमू लागलेत। कोकणात पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। धुळे जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळी उत्सवाची तयारी सुरू आहे। बाजारात होळीच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या शृंगारासाठी वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे। आदिवासी पाड्यांवर वेगवेगळी सोंग तयार करून होळीच्या निमित्तानं त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या वारकऱ्यांचे हात पुढे सरसावलेत। गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी शिक्षण संस्था आणि धननिरंकारी संस्था चंद्रभागा नदीची स्वच्छता करतात। यावेळेला स्वयंसेवकांनी नदी पात्रातनं मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढलाय।
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा घाटात कांदे वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या कडेला धडकला। अपघातामुळे कंटेनरमधला कांदा मोठ्या प्रमाणावर खाली पडलेला होता आणि हेच पडलेले सगळे कांदे पळवण्यासाठी नागरिकांची धांदल उडालेली होती। अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमावानं चांगला चोप दिल्याची घटना मोहाडी बस स्थानक परिसरात घडलेली आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या बहुलखेडा गावात ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे 1 महिन्यापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। महिलांसह चिमुकल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। गावात मुबलक पाणी साठा उपलब्ध असून सुद्धा पाणी पुरवठा केला जात नसल्यानं पाण्यासाठीची ही भटकंती इथल्या लोकांच्या नशिबी आहे। एकीकडे फळभाज्या आणि पालेभाज्यांना दर मिळत नसताना कोबी, फ्लॉवर सारख्या पिकांवर शेतकरी रोटाव्हेटर फिरवतायत, तर दुसरीकडे यावर अवलंबून असलेले रोपवाटिका व्यावसायिक सुद्धा पालेभाज्याच्या रोपांना मागणी घटल्यानं अडचणीत आले। ब्रेकनंतर आता एक सविस्तर बातमी पाहूयात। उल्हासनगरच्या स्टेशन परिसरातील वालधुनी नदीवरचा ब्रिज हा 11 महिन्यांपूर्वी तोडण्यात आलाय, पण अजूनही नव्या ब्रिजचं काम काही सुरू झालेलं नाही। नागरिक नदीवरच्या पाईपलाईनवरून जीवघेणा प्रवास करतायत। पाहूयात एक रिपोर्ट। सह्याद्रीच्या तळ टेकड्यातून उगम पावलेली ही वालधुनी नदी उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याणमधून ही नदी वाहते। या नदीचा हा भाग आहे उल्हासनगरच्या स्टेशन परिसरातला। आता ही नदी आहे की गटार हा वेगळा प्रश्न आहे। या नदीवरचा धोकादायक ब्रिज तोडण्यात आला, पण 11 महिने उलटले तरी हा ब्रिज बांधण्याची काही चिन्ह दिसत नाहीये। ज्यांना ही नदी ओलांडायची आहे ते असा जीव घेणा प्रवास करतायत। माणसं जीव मुठीत घेऊन जातात, लहान लहान मुलं जातात, या पाईपावरून जात असताना किती पडतात, उठतात, कोणाला मार लागतो, कोणी त्या अशा घाण पाण्यामध्ये पडतंय। ब्रिज बांधणीसाठी उशीर होतोय त्याला जलवाहिनीचं कारण महापालिकेनं पुढे केलंय। हे जे पाईपलाईन आहे त्याला नवीन बाजूला शिफ्ट करण्याचं एक प्रपोजल तयार केलं, त्याप्रमाणे त्याचं निविदाही आम्ही फ्लोट केलेली आहे, परंतु निविदेला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे। ती निविदा प्राप्त झाल्यानंतर आम्ही ते प्राधान्याने हे काम पूर्ण करून घेणार आहोत। महापालिका अधिकाऱ्यांनी ब्रिज पाडण्याआधी पाहणी आणि अभ्यास केला नव्हता का? जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत। ही वर्क ऑर्डर लटकून ठेवण्याचं काम म्हणजे हा ठेकेदार या पिरियड पूर्ण झाल्यानंतर काम करण्यास नकार देणार आणि या वर्क ऑर्डरची किंमत जवळ डबल होणार। म्हणजे नागरिकांच्या खिशातले कराचे पैसे ठेकेदारावर लुटवण्याचं काम महानगरपालिका प्रशासन हे जाणीवपूर्वक ठेकेदाराचा फायदा कसा होईल यासाठी हे काम रेंगाळलं जाते। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे आणि हलगर्जीपणानं पाईपलाईनवरून जाताना 2 अपघातही झाले। महापालिका हा प्रश्न गांभीर्यानं कधी घेणार? स्थानिक नेते यात लक्ष कधी घालणार? आता विकास कामं पूर्ण करण्यासाठी नागरिकांनाच उठाव करावा लागणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। उल्हासनगरहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या भगूरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली। तसंच भगूरमध्ये भव्य सावरकर थीम पार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा सुद्धा लोढांनी केली। सावरकर आत्मार्पण दिनानिमित्तानं पर्यटन विभागाद्वारे आयोजित पदयात्रा आणि अभिवादन कार्यक्रमाला संबोधित करताना मंगलप्रभात लोढांनी ही घोषणा केली असून सावरकरांचं जीवन कार्य जगभर पोहोचवण्याच्या या प्रयत्नांतर्गत वीर सावरकर पर्यटन सर्किटची निर्मिती करण्याबाबत लोढांनी यावेळी घोषणा केली। आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार। या युवकाचं नाव आहे। या तरुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे।
राज्य सरकारच्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीकडून 14 मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेलेला आहे. नांदेडच्या ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी सालगडी मिळणं कठीण झालंय. यंदा सालगड्याचा मोबदला 1,10,000 ते 1,20,000 पर्यंत वाढलाय. वाढीव मोबदला देऊन सुद्धा अनेकांना सालगडी मिळत नाहीयेत. पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेत केंद्र शासनानं 15 वर्ष आयुमान पूर्ण झालेल्या वाहनं थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळानं 15 वर्ष आयुमान पूर्ण झालेली वाहनं मोडीत काढण्याचा निर्णय घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात महाराजस्व अभियान राबवलं जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं. पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची चावी देत ट्रॅक्टरचा ताबा दिला गेलाय. नांदेडमध्ये गव्हाच्या कापणीला आणि काढणीला वेग आलाय. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाल्यानं शेतकरी राजा सुखावलेला आहे. नांदेडमध्ये तापमानात वाढ झाली असून तापमान 35 अंशांच्या पुढे गेलंय. फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना झाडं जगवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागतेय. यवतमाळ शहरातल्या साने गुरुजी नगरमध्ये गॅस लीक झाल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील साहित्य आणि मोटरसायकल जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलानं लागलेली आग आटोक्यात आणलेली आहे. सेप्टिक टँक साफ करत असताना टँकमध्ये पडल्याने एकाचा मृत्यू झालाय तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेगाव रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. हरिदास पांडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. 24 फेब्रुवारीला रेल्वेच्या पार्किंगमध्येही 70 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. या प्रकरणी पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पत्नीची हत्या करून 28 वर्षांपूर्वी फरार झालेल्या आरोपीला अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अमरावतीमध्ये भीक मागून आपलं जीवन जगत होता. शेवटी पोलिसांनी शोध घेत रस्त्याच्या कडेला झोपेत असलेल्या नुरुला खान याला अटक केली आहे. सावकाराचं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतनं एका 45 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडच्या रांजणी इथं घडलेली आहे. अशोक औंढकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. वाशिम जिल्ह्यातल्या वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलाय. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून वसंत ऋतूत फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात चिमग्याचे वेध लागलेत. गावागावांमध्ये फाक, ढोलकी आणि संकासूरचे घुंगराजे आवाज घुमू लागलेत. कोकणात पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. धुळे जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळी उत्सवाची तयारी सुरू आहे. बाजारात होळीच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या शृंगारासाठी वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. आदिवासी पाड्यांवर वेगवेगळी सोंग तयार करून होळीच्या निमित्तानं त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या वारकऱ्यांचे हात पुढे सरसावलेत. गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी शिक्षण संस्था आणि धननिरंकारी संस्था चंद्रभागा नदीची स्वच्छता करतात. यावेळेला स्वयंसेवकांनी नदीपात्रातनं मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढलाय.